गोष्टीचं नाव आहे गमतीदार लामा. दक्षिण अमेरिकेत प्रशांत महासागराला लागून चिली नावाचा एक देश आहे. तिथे उंटासारखं तोंड असणारा पण उंचीला उंटापेक्षा खूपच कमी आणि मेंढी बकरी सारखं शरीर असे दिसणारे हे लामा खूप मजेत राहतात. तिथल्या हवेत त्यांना छोट्या छोट्या टेकड्यांवर बागडायला आणि चरायला खूपच आवडतं. टेकड्यांवर बागडताना छोट्या लामांची भांडणं अर्थातच व्हायचीच. भांडताना त्यांना एकमेकांना ओरबाडायला यायचं नाही, पण त्यांचं एक घाणेरडं पण मजेशीर अस्त्र आहे. राग आला की लामा एकमेकांवर पिचकारा मारल्यासारखे थुंकतात. त्यांना थुंकायचं नाही, वाईट सवय असं दरडावून सांगणारं कोणीच नव्हतं. कारण वयाने मोठे लामाही तसेच थुंकतात. राग आला की काही प्राणी सोंडेने उचलून फेकून देतात, तर काही दुसऱ्याला मारतात. शिंग असणारे प्राणी शिंग खुपसतात. स्वरक्षणाचे जन्मतःच मिळालेले असे हे अनेक प्रकार, परंतु लामाच काही औरच. एका सुंदर सकाळी लामांचा कळप जवळच्याच एका डोंगरावर चरायला गेला होता. छान ऊन पडलं होतं. लामाचे बच्चे डोंगरावरून धावत खाली येऊन पुन्हा वर जात होते. डोंगराच्या कडेने जाणाऱ्या नदीत पाय बुडवून ते पुन्हा डोंगरावर पळत जात होते. वयाने मोठे लामा गवत खाता खाता त्यांच्या लहानग्यावर लक्ष ठेवून होते. त्यांचं बागडणं पाहून मजेत चमत्कारिक आवाज काढून ओरडत होते. आणि डोंगराच्या पायथ्याशी एक मोठी गाडी येऊन थांबली. गाडीला एक मोठा पिंजरा जोडला होता. गाडी पाहून सगळे लामा चरायचे थांबले. छोटे मोठे दोन्ही पळत पळत डोंगराच्या पायथ्याशी आले. त्यांचं कुतूहल चाळवलं. गाडीतून पटापट उड्या मारून 2 भक्कम दिसणारी माणसे खाली उतरली. त्यांना पाहून लामांचा कळप स्तब्धपणे उभा राहिला. त्या 2ही माणसांनी कळपाला हाकत गाडीच्या पिंजऱ्यात चढवलं. बिचारे साधे सुधे लामा एका मागोमाग एक गाडीत चढले. त्यांना वाटलं की ते गाडीतून कुठेतरी सहलीलाच चाललेत. गाडीच्या पिंजऱ्यात सगळे दाटीवाटीने उभे राहिले. पिंजऱ्याला 4ही बाजूनी जाळी असल्यामुळे लामा आसपासचा निसर्ग निहाळू शकत होते. खूप वेळ गाडी वळणं घेत जात होती. गाडी जशी वळायची तसे सगळे एकमेकांवर कोलमडायचे. खूप लांबचा प्रवास करून गाडी एका कमानी प्रवेशद्वारातून आत शिरली. जशी गाडी थांबली तसे थकलेले भागलेले सगळे लामा बाहेर पडण्यासाठी चुळबुळ करू लागले. पण प्रवेशद्वारात असलेल्या ऑफिसमधील माणसांनी पेपरावर काही बाही लिहित खूप वेळ काढला. बिचारे लामा सहल तर नाहीच, पण गाडीत दाटीवाटीने उभं राहून दमून गेले. शेवटी एकदाची गाडी निघाली. रस्त्याच्या दुतर्फा झाडी होती. इकडून तिकडे हरणं पळताना दिसत होती. जंगल असते. पक्ष्यांचे अनेक प्रकारचे आवाज ऐकू येत होते. आणि अचानकच एक सिंह गाडीच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. गाडी थांबली. लामांमध्ये चुळबुळ सुरू झाली. ते घाबरून विचित्र आवाज काढू लागले. ड्रायव्हर आणि त्यांच्याबरोबरचा बंदूकधारी गाडीच्या काचा वर करून शांत बसले. सिंह गाडीच्या बॉनेटवर चढला आणि काचेतून आत डोकावू लागला. तिथून तो पिंजऱ्याच्या वरच्या जाळीवर चढून आत डोकावू लागला. लामांनी खचाखच भरलेली गाडी आणि गाडीच्या टपावर चढून उभा असलेला सिंह. फोटो काढण्याच्या योग्यतेचंच चित्र होतं ते. सिंहाने एक जोरदार डळकाळी फोडली आणि तो पायाने जाळी खरवडू लागला. घाबरलेल्या लामांना त्यांच्या शस्त्राची आठवण झाली. सगळे सिंहावर पिचकाऱ्या मारू लागले. सिंह त्या चमत्कारिक हल्ल्याने अपमानित झाला. गाडीवरून खाली उतरून लामांची थुंकी झटकून आयाळ झाडत जंगलात गुरगुरत परतला. लामा मात्र खुश झाले. त्यांना त्यांच्या पिचकाऱ्याच्या शस्त्राचा अभिमान वाटला. साक्षात सिंहाशी लढायचं सामर्थ्य त्यात होतं याची त्यांना नव्याने जाणीव झाली.
थोड्याच वेळात गाडी त्या सुरक्षा जंगलातील लहान लहान टेकड्यांपाशी येऊन थांबली. लामांची चुळबुळ पुन्हा सुरू झाली. गाडीचा पिंजरा उघडला आणि सगळे लामा पटापट उड्या टाकून टेकड्यांवर पसार होऊन चरायला लागले. बरेच दिवस लोटले. लामाही तिथल्या वातावरणात मिसळले. एक दिवस लामांचा कळप चरत फिरत एका तळ्यापाशी गेला. तिथे त्यांच्यासाठी नवच संकट उपस्थित होतं. तळ्यात हत्तींचा कळप सोंडेने एकमेकांवर पाणी उडवत मजा करत होता. छोट्या लामांना पाहून खूपच गंमत वाटली आणि ते हत्तींशी खेळायला म्हणून जाऊ लागणार एवढ्यात हत्तीच त्यांच्यावर चाल करून आले. लामा अजिबात न घाबरता त्याच्या पुढ्यात गेले आणि त्यांनी त्यांच्यावर लांब लचक आणि जोरदार पिचकाऱ्यांचा वर्षाव सुरू केला. हत्तींना हे प्रकरण नवीनच होतं. ते मागे मागे जात तळ्यात उभे राहून सोंडेने पाणी घेऊन लामांवर फेकू लागले. तळ्याच्या काठी एकच धमाल उडाली. होळीचेच दिवस जणू. या विचित्र युद्धाची बातमी सुरक्षा जंगलात पसरायला मुळीच वेळ लागला नाही. हवेत बंदुकीचे बार वाजू लागले आणि सगळे हत्ती सोंड वर करून ट्रम्पेट वाजवत पळून गेले. लामांच्या जबरदस्त पिचकाऱ्यांची बातमी सर्वत्र पोचली. त्यामुळे त्यानंतर लामा तिथे सुरक्षा जंगलात त्यांच्यासाठी मुद्दाम वाढवलेल्या कुरणात निवांतपणे राहू लागले.